हॅलो सर, आता आपण बघूया पार्टी वाईज जो आपला सप्लायर वाईज जो स्टॉक आपला जो स्टॉक परचेस करतो, त्या स्टॉकचा रिपोर्ट कसा काढायचा सेल परचेस आणि क्लोजिंग. म्हणजे आपण किती परचेस केला त्या पार्टीकडून, किती सेल केला आणि किती क्लोजिंग आहे. ओके, त्या अकॉर्डिंग तुम्ही काय करू शकता, तुमची रिऑर्डर वगैरे टाकू शकता. त्यासाठी तुम्हाला यायचं आहे इथे डेली रिपोर्ट्समध्ये यायचं आहे. द डेली वर्किंगमध्ये स्टॉक अँड सेल ॲनालिसिस इथे यायचं आहे तुम्हाला. ओके, एंटर मारा. इथे तुम्ही ऑल सिलेक्ट करा. ऑल सिलेक्ट करण्यासाठी स्टार बटन दाबा, किंवा तुम्ही पर्टिक्युलर कंपनी पाहिजे असेल तर पर्टिक्युलर कंपनी पण स्पेस बारने किंवा प्लस कीने प्रेस करू शकता. तर मला सगळ्या कंपनीचाच बघायचं, मी ते इथे स्टार दाबून कीबोर्डवरून स्टार की प्रेस करायची आणि ऑल सिलेक्ट करायचं. ओके, एंटर मारायचा. कधीपासून कधी बरं, मला पुऱ्या एका वर्षाचं बघायचं असेल तर पुऱ्या एका वर्षाचा पण बघू शकता. मी म्हणून 1/4 डेट टाकली, पूर्ण डेट टाकू शकता. तिथे क्वांटिटी ओनली ठेवू शकता. जर ओनली क्वांटिटी व्हॅल्यू पाहिजे तर व्हॅल्यू पण घेऊ शकता. तर मला फक्त क्वांटिटी बघायची आहे, मी इथे क्वांटिटी घेणार. बस, बाकी आहे तसंच ठेवायचं. त्याप्रमाणे तुमची सेटिंग द्या जशी स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे. आणि एंटर एंटर मारत येऊन इथे मोर ऑप्शनला आहे. इथे मोर ऑप्शनला इथे येस करायचं, की इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन येणार सप्लायर. इथे पण तुम्ही येस प्रेस करायचं, की इथे जो तुम्हाला सप्लायर बघायचा आहे तो सप्लायरची लिस्ट येणार तुमची, म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही परचेस करताय तो इथे सप्लायर सिलेक्ट करायचा. सप्लायर सिलेक्ट केला की इथे आता सपोज मला ह्या कंपनीची बघायची आहे स्टॉक आणि सेल्स. मग इथे एंटर मारणार, एंटर मारणार. इथे पेज डाऊन किंवा कंट्रोल डब्ल्यू मारायचा. एंटर मारत व्ह्यू करायचं. की इथे बघा, इथे तुमचा त्या पर्टिक्युलर जो आपण सप्लायर जो सिलेक्ट केला आहे, म्हणजे आपली जी पार्टी आहे परचेसची, त्या पार्टीच्या जेव्हा त्या पार्टीकडनं जेवढे आपण प्रोडक्ट परचेस करतो तेवढेच प्रोडक्टची लिस्ट येणार, आणि त्याचा ओपनिंग किती होता, परचेस किती केला, सेल किती झालं आणि क्लोजिंग किती झालं, परफेक्ट रिपोर्ट भेटणार आपल्याला. आता हा तुम्हाला सिंगल पेजवर बघण्यासाठी हे जे पीडीएफचा आयकॉन आहे बघा, इथे तुम्ही क्लिक करा. ओके, इथे क्लिक करा आणि इथे व्ह्यूला क्लिक करा. तुम्ही जर पीडीएफ एक्सेल वगैरे करायचे असेल ते पण करू शकता. तर मला इथे बघायचे, मी इथे व्ह्यूला क्लिक करतो. इथे हे बघा, हा तुम्हाला परफेक्ट पुऱ्या वर्षाचा स्टॉक अँड सेल्सचा अनालिसिसचा रिपोर्ट तुम्हाला भेटतो. ओके, हे जो आपण मगाशी जी पार्टी सिलेक्ट केली त्या पर्टिक्युलर पार्टीचाच प्रोडक्ट वाईज तुमचा परफेक्ट स्टॉक इथे आलेला आहे. ओपनिंग म्हणजे ओपनिंग किती होतं तो मागच्या वर्षातील. रिसिप्ट म्हणजे तुमचं पर शीट, परचेस किती झालं तर किती नंबर ऑफ क्वांटिटी, इश्यू म्हणजे सेल, आणि किती सध्या क्लोजिंग शिल्लक आहे. असं परफेक्ट तुमचा स्टॉक आणि सेलचा रिपोर्ट इथे भेटणार. हे पण तुम्ही वर्ड एक्सेल किंवा पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करू शकता सर. ओके सर, या प्रकारे तुम्ही काढू शकता. एक्सेल मध्ये पाहिजे ते बघा, इथे तुम्ही डायरेक्ट पीडीएफच्या बाजूला एक्सेलचा ऑप्शन आहे बघा, इथे क्लिक करून एंटर मारत आला तरी तुमचं एक्सेल फाईल जनरेट होईल. ओके, असे पण तुम्ही पाहिजे तर एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करू शकता, आणि ती फाईल सेव्ह ॲज करून तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे क्वालिटी वाईज स्टॉक अँड सेलचा रिपोर्ट तुम्ही काढू शकता सर. ओके ओके, हे बघा, असा परफेक्ट एक्सेलमध्ये रिपोर्ट आपला एक्सपोर्ट झालेला आहे. तुम्ही ही फाईल तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला तुम्ही सेव्ह ॲज करून घेऊ शकता. ओके, इथे फाईलमध्ये यायचं आणि सेव्ह ॲज करायचं. ज्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशन सिलेक्ट करायचं, जे स्टॉप किंवा जे पाहिजे ते, आणि सेव्ह बटनला क्लिक करून तुम्ही सेव्ह करा फाईल. त्या लोकेशनला तुमची ती फाईल सेव्ह होईल. अशा प्रकारे तुमचा जो स्टॉक अँड सेल रिपोर्ट तुम्ही एक्सेलमध्ये घेऊ शकता. नको असलेले कॉलम तुम्ही डिलीट पण करू शकता एक्सेलमधले, नंतर प्रिंट देऊ शकता पाहिजे तर. ओके ओके सर.